नमस्कार, आपले किचन कुक विथ जुई मध्ये आज आपण पाहूयात फक्त 1 वाटी तांदळापासून बनणारा झटपट छानसा नाश्ता। इथे मी 1 वाटी घरातलेच नेहमीच्या वापरातले तांदूळ घेतलेत। हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पुसून किंवा धुवून सुकवून घ्यायचे आहेत। त्यानंतर याची आपल्याला अशी बारीक कणी करून घ्यायची आहे। ही मी घरीच मिक्सर मध्ये बारीक कणी करून घेतली आहे। जसं आपण इडलीसाठी तांदळाचा रवा बनवतो त्याप्रमाणे याचा रवा बनवून घ्यायचा। आता ज्या वाटीने आपण तांदळाचा रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं आहे। पाणी मी गरम करून घेतलंय। यामध्ये हा तांदळाचा रवा घालून घ्यायचा। रवा पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। आता यावर झाकण ठेवून हे असंच 15 ते 20 मिनिटं असंच फुलण्यासाठी ठेवून द्यायचं। हे बघा 15 ते 20 मिनिटांनंतर आपला हा रवा थोडासा भिजलेला आहे। आता यामध्ये आपण दही घालून घेऊया। इथे मी 3 ते 4 चमचे यामध्ये दही मिक्स करते। दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दही मिक्स केल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून हे 4 ते 5 तास असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। जसं आपण इडलीचं बॅटर मुरण्यासाठी ठेवतो त्याप्रमाणे हे असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। किंवा तुम्ही हे रात्रभर सुद्धा भिजवून ठेवू शकता आणि सकाळी याचा नाश्ता बनवू शकता। हे बघा हे बॅटर मी पूर्ण रात्रभर भिजवून ठेवलं होतं। आपलं हे बॅटर छान असं फुललेलं आहे। यामध्ये आपण फोडणी घालून घेऊया। फोडणीसाठी इथे मी 1 चमचाभर तेल गरम करून घेतलंय। फोडणीमध्ये घालायची आहे राई, जिरं, थोडासा हिंग, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। अशी फोडणी घातल्याने हा नाश्ता खूपच टेस्टी बनतो। फोडणी बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। सगळं बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे तयार झालेलं बॅटर आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। त्यासाठी एका प्लेटमध्ये हे सगळं बॅटर घालून घ्यायचं। वरून मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते म्हणजे ते दिसायला छान दिसतात। आता हे बॅटर आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। स्टीम करण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलंय। त्यावर एक स्टँड ठेवलाय। यावर ही प्लेट ठेवून द्यायची। यावर झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं। साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर हे चेक करून पाहायचं। आपला नाश्ता तयार झालेला आहे। थोडंसं हे थंड झालं की याच्या वड्या कापून घ्यायच्या। तुम्हाला हव्या तशा याच्या तुम्ही वड्या कापून घेऊ शकता। हे बघा खूपच सुंदर अशा याच्या वड्या तयार झालेल्या आहेत। हा नाश्ता खूप छान तयार होतो। टेस्टला सुद्धा खूप छान लागतो आणि अगदी झटपट होतो। तुम्ही रात्री हे बॅटर भिजवून ठेवलं की झटपट सकाळी याचा नाश्ता बनवू शकता। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता। हा तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकता। आहे की नाही झटपट रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा। चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।